नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या सुनाईना द सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर उद्या आहे की माझा वाढदिवस, त्यामुळे आज बर्थडेचं संपूर्ण प्रिपरेशन करायचं। त्याच्यामुळे ना मी काल व्हिडिओ पण पोस्ट केलेला नव्हता, संपूर्ण दिवस बिझी असाच गेलेला। कारण बर्थडेच्या दिवशी ना थोडंसं आपल्याला पण तयारी करायला वेळ मिळाला पाहिजे आणि सगळ्याच गोष्टी कशा व्यवस्थित सुरळीत झाल्या पाहिजे। शेवटी किती केलं ना तर घाई गडबड थोडीशी होतीच आपली, पण तरी पण म्हणजे मी प्रयत्न करते की थोडंसं प्री प्लॅनिंग करून जर केलं ना तर मग आपल्याला थोडंसं सोपं जाईल बर्थडेच्या दिवशी। तर ना आज ठरवलेलं होतं की गुलाबजाम वगैरे करायचा, कारण खूप दिवसांपासून तिचं चाललेलं होतं की आई तू घरी गुलाबजाम कर। आता मागे असं झालं की थोडंसं आहे ना, म्हणजे तिचं आहे ना जास्त तिच्या हेल्थकडे कॉन्सन्ट्रेट असतं की गोष्टी बनवायच्या ना तर त्या घरी बनवायच्या बाहेरून विकत आणण्यापेक्षा। म्हणजे आम्ही बाहेर जरी गेलो ना तरी पण तिचं असं असतं की आई मी बाहेरचं जंक फूड खाणार नाही, तू घरी बनव मग मी खाईन। मग त्याच्यामुळे म्हटलं चला आपण छान मस्तपैकी गुलाबजाम बनवू। तर हे थोडेसे भांडे होते, कारण मी सकाळचं आवरून झालेलं आहे माझं आणि आता हा दुपारची वेळ आहे। तर मग ते भांडे म्हटले पहिल्यांदा ट्रॉलरमध्ये व्यवस्थित ना अरेंज करून देऊ, म्हणजे कसं वरती किचनवर जर जास्त पसारा नसला ना तर मग आपल्याला कामही करता येतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं जी आपण वस्तू बनवणार आहे ना तर तिचे काही भांडे वगैरे निघाले ना तर ते तेवढेच निघतात आणि मग आपल्याला समजतं की एवढेच भांडे निघाले आहे, किंवा मग ते घासून आपल्याला पुन्हा ट्रॉलरमध्ये लावता येतं। थोडक्यात मला म्हणायचं असं आहे की एक काम आपण पूर्ण करून दुसरं काम हाती घेतलं ना तर मग आपल्यावर आहे ना जास्त कामाचं प्रेशर किंवा ताण येत नाही। नाहीतर मग ते पहिले भांडे आणि नंतर केलेले भांडे सगळा पसारा होऊन जातो किचनवर, काय करायचंही तेही सुचत नाही। मग म्हणून मग लगेचच मी सुरुवात केलेली आहे ते सगळं आटोपून गुलाबजाम तयार करण्यासाठी। तर इथे ना 250 ग्राम खवा घेतलेला आहे आणि त्यासाठी ना पहिल्यांदा 2 चमचे जे आहे ना ते मैदा काढून घेतलेला आहे मी सुरुवातीला। तर मैदा आपण जसा आपल्याला खव्यामध्ये हवा आहे किंवा जसं त्याचं टेक्स्चर बनतं आहे त्या योग्यतेनुसार आपण यूज करणार आहोत। आणि थोडंसं 2 चमचे आपण त्यामध्ये दूध यूज करणार आहे, पण मी तुम्हाला पातेलं दाखवलं पूर्ण। तर त्यासाठी ना फक्त आपल्याला 2च चमचे दूध यूज करायचं आहे, दूध जास्त यूज करायचं नाही, कारण खवा जेव्हा आपण मळतो ना तर त्यावेळेस तो आहे ना त्याला पाणी सुटतं आणि खूप असा मऊ होत चालतो। तर सुरुवातीला ते 2 चमचे घेतलेले होते ना तर ते 2 चमचे टाकून मी व्यवस्थित आहे ना आपला जो खवा आहे तो मळून घेतलेला आहे आणि मळताना अजिबातही कसर करायची नाही। गुलाबजाम जेव्हा आपण करतो ना तेव्हा खरी आपली जी कसर असते ना ती हीच असते की आपण जसं मळत चालतो ना तसा खवा हा खूप असा मऊसूत होत चालतो आणि खूप असा हलका पण होत चालतो आणि ना जास्त पाणी सोडतो। त्यामुळे ना आपल्याला असं वाटतं की आता पुन्हा जमेल की नाही, किंवा याचे गुलाबजाम करायला आपल्याला जमेल की नाही। गुलाबजाम करायचे म्हणजे पेशन्स तेवढे हवे असतात। बघा जसे मी मळते आहे, जसं तो रूम टेम्परेचरला येतो आहे तसं आहे ना तो अगदी एकदम असा सैल होत जातो। आणि सगळ्यात महत्त्वाचं ना खवा जसा जुना होत चालतो ना तसा जास्त पाणी सोडतो, हे तितकंच खरं असतं। तर मग मी असं एक चमचा त्याच्यामध्ये मैदा टाकत होते। तर जवळपास मला 8 ते 9 चमचे मैदा लागलेला आहे, म्हणजे 9 चमचेच धरून चला। जे आपले पोहे खाण्याचे चमचे असतात ना तर ते 9 चमचे मी मैदा यूज केलेला आहे आणि त्यात मोजून 2 टीस्पून जे आहेत ना तर ते मी दूध टाकलेलं आहे। दूध जास्त टाकायचं नाही, कारण ऑलरेडी जो आपला खवा असतो ना तो ओलसर झालेला असतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फक्त 2 चमचे। आणि हे दूध टाकायचं कशासाठी, तर त्याला आतमध्ये जे आहे ना ते रवाळ स्ट्रक्चर येण्यासाठी। तर त्याच्यामुळे ना आपले जे गुलाबजाम असतात ना ते साखरेचा पाक जास्त सोक करतात, छान मऊसूत होतात आणि आतमध्ये पर्यंत पूर्ण पाक जायला सुद्धा खूप सारी मदत होते। मैदा जास्त पण वापरायचा नाही, कारण मैदा जर जास्त वापरला तर गुलाबजाम हे तेलामध्ये टाकल्यानंतर आहे ना खूप जास्त आहे ना काळसर होऊन जातात। तर त्याच्यामुळे आहे ना जेवढा आपल्याला कमीत कमी मैदा यूज करता येईल, म्हणजे एक अशी लेवल येते ना की त्यावेळेला आहे ना खवा जो आहे ना आपला तो प्रॉपर असा टेक्स्चर त्याचं तयार होतं आणि तुप्पट किंवा तेलकट आपल्या हाताला लागायला लागतं। त्यावेळेस त्याचा छान असा गोळा बनवायचा आणि छोटे त्याचे गुलाबजामुन तयार करायला सुरुवात करायची। आता काय होतं, जेव्हा मी गुलाबजामुन तयार करायला सुरुवात करायला गेली ना तर त्यावेळेस ना त्याचे छोटे मोठे तुकडे व्हायला लागले। मग काय करायचं, एक मोठा गोळा घ्यायचा, तो हातावर छान मस्तपैकी मळून घ्यायचा। त्यानंतर त्याचा एक
मस्त वेटोळा करायचा आणि छोटे छोटे आहे ना त्याचे आपण म्हणू शकतो की लाट्या एकसारख्या पाडून घ्यायच्या. म्हणजे मग एकसारखे आहे ना आकाराचे आपल्याला गुलाबजाम तयार करता येतात. तुम्हाला हवे असेल तर गोल किंवा ओव्हल शेपमध्ये तुम्ही गुलाबजाम तयार करू शकतात. फक्त जेव्हा आपण ह्या गोळ्यापासून गुलाबजाम तयार करतो त्यावेळेस पुन्हा एकदा हातावर व्यवस्थित तो मळून घ्यायचा आणि असा प्रेस देऊन मळून आणि मग त्याला गोलाकार किंवा ओव्हल शेप देण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे मग गुलाबजाम जे आहे ना त्याचा जो सरफेस असतो त्याला कुठेही अशी चीर म्हणा किंवा असे रॅश वगैरे असे नको, स्क्रॅचेस वगैरे नको. म्हणजे मग गुलाबजाम जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो ना तर त्यावेळेस तो फुटत नाही. लगेचच मी दुसऱ्या बाजूला पाक तयार करायला घेतलेला आहे. तर गुलाबजामसाठी जेव्हा आपण पाक तयार करतो ना तर तो एकतारी पाक नसला तरी चालतो, कारण गुलाबजामसाठी आपल्याला फक्त गोडवा हवा असतो. तर त्यासाठी ना जर आपण 1 वाटी पाणी घेतलं तर त्याला आपण काय करायचं, अर्धी वाटी साखर घ्यायची, म्हणजे डबलचं प्रमाण ठेवायचं. आता इथे मी 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि त्याला 2 वाटी साखर टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने छान मस्तपैकी एक उकळी आली की त्यामध्ये ना मी हिरवी विलायची टाकलेली आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून आपला जो पाक आहे तो बाजूला ठेवून द्यायचा. त्यानंतर आता आपण गुलाबजाम तळणार आहोत. तर गुलाबजाम जेव्हा आपण तळतो ना तर त्यावेळेस आपलं जे तेल आहे ते जास्त खूप असं कडकडीत तापलेलं पण नसावं. म्हणजे जेव्हा आपण गुलाबजाम त्याच्यामध्ये टाकू किंवा एक छोटासा तुकडा टाकून बघायचा, जर त्याला बुडबुडे जर आले ना म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे. अगदी जास्त तेल जर तापलं तर गुलाबजाम आपण जेव्हा तेलामध्ये टाकतो तर त्यावेळेस बाहेरचं जे आवरण आहे ते पटकन चॉकलेटी होऊन जातं आणि आतमध्ये जो गुलाबजाम आहे तो व्यवस्थित तळला जात नाही. त्यामुळे गुलाबजाम तळताना हा कमी गॅस करूनच आणि कमी तेलाला ताव असतानाच तो तळला गेला पाहिजे. त्यासाठी जास्त गुलाबजाम एकाच वेळी टाकून तळायचे नाही. अगदी 2 ते 3 गुलाबजाम टाकून फक्त आपण तळलं तरी चालेल. म्हणजे प्रत्येक गुलाबजाम हा व्यवस्थित तेलामध्ये डीप झाला पाहिजे आणि व्यवस्थित तळला पण गेला पाहिजे आणि तळताना त्यावर तेल टाकत राहायचं. म्हणजे मग गुलाबजाम तेलामध्ये फुटत नाही आणि तेल जे आहे ते सुद्धा असं कोमट व्हायला नको, ते गरमच राहिलं पाहिजे, पण अगदी जास्त त्याला ताव पण नको. तर ही गोष्ट गुलाबजाम तळताना आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर गुलाबजाम तळून झाला की तो एक बाजूला ठेवायचा 2 ते 3 मिनटं आणि त्यानंतर मग तो लगेचच पाकामध्ये टाकायचा. म्हणजे तुम्ही जेव्हा गुलाबजाम तेलातून काढताना तर तो झाऱ्यामधला गुलाबजाम 1 ते 2 मिनटं त्या पाकाच्या पातेल्याच्या वरती ठेवला आणि 2 ते 3 मिनिटांनी नंतर तुम्ही त्या पाकामध्ये टाकला तर जो गुलाबजाम आहे ना तो पाकसुद्धा खूप छान सरसर तो ॲब्झॉर्ब करतो आणि त्याच्यामुळे एकदम मऊ लुसलुशीत रवेदार म्हणू शकतो आपण आणि पूर्ण पाक जो आहे तो मधपर्यंत जातो आणि पूर्ण असं गुलाबजाम छान सुंदर तयार होतो. तर ना आपण ना खूप मेहनतीने एवढ्या सगळ्या गोष्टी करत असतो, कारण की ती नाही म्हटलं तरी पण अर्धा पाऊण तास आपल्याला मळायला नुसतं ते खव्याचं पीठ किंवा गुलाबजामचं पीठ तयार करायला लागतं आणि त्याच्यामुळे ना तळताना थोडीशी प्रिकॉशन घेणं तितकीच गरजेचे आहे. जर थोडंसं जरी तेल कोमट असलं किंवा तेल जास्तच तापल्या गेलं ना तरी पण मग आहे ना खराब होऊन जातं. त्याच्यामुळे तळताना थोडीशी काळजी घ्यायची गुलाबजाम, तर एकदम छान गुलाबजाम तयार होतात. तर मेहनत तर असतेच, पण मग पेशन्स पण तेवढे आपल्याला ठेवावेच लागतात, हे तितकंच खरं. मग गुलाबजाम माझे तयार झालेले आहेत आणि त्यानंतर गुलाबजामचे जे काही भांडे वगैरे आहे ते म्हटलं आपण छान घासून वगैरे घेऊ, म्हणजे मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला मला तयार करता येईल. कारण संध्याकाळी लवकर स्वयंपाक करून मला किमयाच्या बड्डेचं म्हणू शकतो की तिला आहे ना आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. तर ते सरप्राईज पूर्ण प्लॅनिंग करणार आहे आणि ते सगळं मी आत्ताच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कारण खूप महिन्यांपासून ती कंटिन्यू विचारायची की आई माझा बड्डे कधी येईल, आई माझा बड्डे कधी येईल. तर मी तिला सांगायची की अगं तुझा बड्डे आता 1 महिन्यावर राहिला, तुझा बड्डे आता 15 दिवसांवर राहिला, तुझा बड्डे आता 8 दिवसांवर राहिला. आणि असं करत 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 शेवटी आज तिची प्रतीक्षा संपणार होती आणि फायनली तिचा बड्डे आलेला होता. कारण जेव्हा स्पर्शूचा बड्डे झाला ना तेव्हाच तिचं म्हणजे खूप गोष्टी चाललेल्या होत्या की मी माझ्या बड्डेला हे करेल, मी माझ्या बड्डेला ते करेल. शेवटी लहान लेकरं असतात आणि आत्तापर्यंत आहे ना ती खूप लहान होती, म्हणजे तिला एवढं बड्डेबद्दल वाटत नव्हतं काही. पण आता तिला जसं समजायला लागले ना तर बड्डेबद्दलचं जे क्रेज असतं ना ते तिचं खूप वाढायला लागलेलं आहे. आणि 2 दिवसापूर्वी ती मला अशीही बोलली होती की आई तू आहे ना मला असं सरप्राईज दे की ना मी
तुला विचारेल की आई तुला माझा बड्डे माहीत आहे का, मग तू मला म्हणायचं की मला तर काही माहीत नाही आज कोणती तारीख आहे, कुणाचा बड्डे आहे. मग अचानक तू मला सरप्राईज दिलं का, मग मी तुला म्हणेल मेरा बड्डे तुझे याद था इसीलिए तुझे मैं अब थँक्यू बोल रही हूँ. तर असं तिच्या इतक्या काही काही गप्पा चाललेल्या होत्या 2 दिवसापासून कंटिन्यू. आणि खरंच माझी किमयासुद्धा खूप गुणाची आहे बरं का. म्हणजे सरप्राईज देण्यासाठीची म्हणू शकतो ना आपण, एवढी कौतुकाची आहे आणि एवढी गोड आहे ना. तिच्याबरोबरची एक आठवण तुमच्याबरोबर नक्की मला शेअर करावीशी वाटली इथे बोलता बोलता. जेव्हा स्पर्शूच्या वेळेस ना मला 7वा का 8वा महिना होता बरं का. तर त्यावेळेस ना काय झालं, मी रोजचं आपली जी कामं असतात ना घराची, तर ती घरातली कामं मी करायची. तर कामं करताना आहे ना एक दिवस ना मी फरशी पुसत होती. तर फरशी पुसताना आपण किती नाही म्हटलं तर थोडंसं खाली फरशीवर पाणी होतंच. तर मी मॉपिंग जेव्हा करत होती ना, तर तेव्हा अचानक माझा थोडासा पाय सटकला. पण बाजूला आहे ना सोफा होता, त्याच्यामुळे मी पटकन त्या सोफ्याला पकडलं. पण माझ्या अगोदर माझी किमू इतकी घाबरली आणि पटकन त्या सोफ्यावरून उडी मारली आणि क्षणाचाही विलंब न करता ती माझ्याजवळ उभी राहिली. माझ्या हाताला हात धरला आणि मला खाली बसवलं आणि मला पटकन बोलली की आई मी तुझ्यासाठी पाणी आणते गं. तर माझं इतकं मन भरून आलं त्यावेळेस की बस कधी. म्हणजे प्रत्येक वेळी माझ्या सुखात माझ्या दुःखात म्हणजे प्रत्येक गोष्टीला खूप आणि खूप साथ दिलेली आहे. म्हणजे जेव्हा मी प्रेग्नेंट होती ना, तर त्यावेळेससुद्धा आई तुला काय हवं आहे, तू उठू नको, हर एक गोष्टीमध्ये खूप काळजी घेतलेली आहे. मुली ह्या मुलीच असतात, खूप माया असते हे आपण समजू शकतो. पण म्हणजे माझ्या किट्टूच्या बाबतीमध्ये खरोखर खूप गुणी मुलगी आहे ती. त्याच्यामुळे तिला सरप्राईज हवा आहे आणि ते मी देणार नाही असं कधीच होणार नाही. पण मग म्हटलं थोडीशी ना आपण तिची ना थट्टा करू म्हणून आम्ही तिला आहे ना अगोदरच सांगितलं. जेव्हा ती स्कूलमधून आली ना, तेव्हा ती म्हणत होती की आई तू माझा बड्डे कसा करणार आहे, मला तू कोणते चॉकलेट्स आणणार आहे, कारण उद्या स्कूलमध्ये मला ना बड्डे सेलिब्रेट करायचा आहे. तर मिस मग बड्डे सेलिब्रेट करतील तर मग मला सगळ्यांना चॉकलेट्स द्यावे लागेल. तर मी तिला मुद्दामून म्हटले की किमया आता मी तुला चॉकलेट्स नाही देऊ शकत गं, आता माझ्याजवळ पैसे नाही आहे गं. तर मग त्यावेळेस मला बोलली की आई माझं बड्डे ना तू वाटल्यास घरी करू नको गं, मला केक नाही आणला तरी चालेल. म्हणजे तिच्या इतक्या छोट्या वयाला एवढं काही समजतं ना, तर त्याचंच मला खूप कौतुक वाटतं तिचं. पण ना आई मला थोडेसे ना चॉकलेट्स तू स्कूलमध्ये दे, हवे तर आहे ना तुला वाटत असेल ना तर एका चॉकलेटचे ना 2 तुकडे करून मला दे. म्हणजे तुम्हाला खरोखर विशेष वाटत असेल की असं बोलू शकते का, तर हो खरोखर माझी किमया अशी मला बोलली की आई एका चॉकलेटचे 2 तुकडे करून तू मला दे, पण मला चॉकलेट दे. म्हणून मला असं वाटलं की खरोखर तिचा बड्डे तिला सरप्राईज आपण दिलंच पाहिजे. आणि आजसुद्धा प्रत्येक वेळी जेव्हा स्पर्शू मी काम करत असते ना, तर त्यावेळेस स्पर्शूला सांभाळायलासुद्धा तिची खूप सारी मदत होत असते मला. एक मोठी मुलगी माझा खूप मोठा आधार आहे असं मला वाटत असतं. त्यामुळे मला तिचं मन असं दुखवावं वाटत नाही. तिची जी इच्छा आहे ना ती पूर्ण करावीशी मला वाटते. तर चला तिचं सेलिब्रेशन करण्यासाठी ना ती झोपलेली आहे. तर मग म्हटलं चला पटकन आपण छान आहे ना डेकोरेशन वगैरे करून घेऊ. तर हे सगळं डेकोरेशन तिच्या बाबांनी तिच्यासाठी आणलेलं होतं. आता ती उठते की नाही याचीच आम्हाला खूप म्हणजे अशी भीती वाटत होती. म्हटलं उठते की नाही उठते की नाही, पण शेवटी तसंच झालं. कारण ती फुल झोपेमध्ये होती ना आणि तिला सुचतही नव्हतं जेव्हा आम्ही तिला उठवायला जाणार तेव्हा. तर मग म्हटलं आणि एकदा ती झोपली का तिचं कसं असतं फुल गाढ झोपून जाते, तिला पुन्हा जागही राहत नाही. कारण दिवसभर कशी ती पूर्ण स्कूलमध्ये ना एंगेज असते. तिचं सगळे स्कूल घरचा अभ्यास वगैरे याच्यामध्ये ना मुलं खूप अशी गुरफडून जातात. त्याच्यामुळे ना थोडंसं त्यांच्या पण मनाला आपण म्हणू शकतो ना काहीतरी निवांत किंवा असं छान त्यांना वाटेल किंवा आनंदी त्यांचं मन होईल ना, तर त्याच्यासाठी म्हटलं चला आपण हे सर्व करायचंच. आणि त्याच्यासाठी म्हणजे एरवी तर एवढं जागणं होत नाही, पण खास तिच्यासाठी आम्ही 12 वाजेपर्यंत जागून सगळं छान डेकोरेशन सगळं प्लॅनिंगने करण्याचा प्रयत्न केला. तर अशा पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे. तुम्हाला आवडलं की नाही मला नक्की सांगा बरं का. तर हे जे पाठीमागे आहे ना मी छान मस्तपैकी ना लाईटिंग वगैरे लावलेले आहे. आणि आता आहे ना 12ला 5 मिनटं कमी होते, त्याच्यामुळे आमची थोडीशी धावपळ वाढली होती. तर कॅन्डल्स वगैरे आम्ही लाईटिंग केलेल्या आहे, केक वगैरे ठेवला छान. आणि मागच्या ज्या लाईट्स आहे ना त्या ऑन करून आणि आता तिला फक्त आहे ना आम्ही
घ्यायला जाणार होतो, कारण फुल झोपेमध्ये होती आणि तिचं कसं असतं म्हणजे तेवढी ट्रस्ट पण ठेवते बरं का, म्हणजे आई जे करेल ना तेच खरं असं पण तिचं आहे. ठीक आहे आई आपल्यासाठी वाईट करणार नाही. थोडंसं ती बोलली की माझ्या डोळ्याला आहे ना रुमाल वगैरे लावू नको, तर मग म्हटले ही झोपलेली आहे ना, तर मग कदाचित आहे ना हिला असं वाटेल की माझ्या डोळ्यांना का बरं रुमाल लावताय किंवा कोण दुसरा आलेला आहे का, कारण आता आहे ना स्कूलमध्ये मुलांना बरंचसं अलर्ट शिकवलं जातं ना, त्याच्यामुळे ती बरीचशी अलर्ट होऊन जाते लगेचच. तर ती थोडासा आहे ना रुमाल वगैरे काढत होती, पण मग आहे ना मग मी तिचा रुमाल मग मी तिला सांगितलं की मी आई आहे की माया आणि तुझ्यासाठी ना मी सरप्राईज प्लॅन केलेला आहे, हे बघा. तर थोडंसं तिचं तिने पण समजून घेतलं की फुल झोपेमध्ये होती बरं का ती. तर तुम्हाला मी दाखवते तिचं रिॲक्शन. सुरुवातीला आहे ना खूप अशी सॅड होती, पण नंतर हळूहळू जेव्हा तिने सगळं बघितलं ना तर तिचा मूड असा एकदम फ्रेश होत गेला. तर आता बघा मी तो रुमाल बांधून आणि तिला आता हॉलमध्ये आणलेला आहे आणि आता तुम्हाला मी आमचं सेलिब्रेशन दाखवते की कसं आम्ही तिच्यासाठी सेलिब्रेशन प्लॅन केलेलं होतं ते. सुरुवातीला आहे ना तिचा मूड थोडासा ऑफ होता आणि तिला ते नको वाटत होतं, कारण ती झोपेतून नुकतीच उठलेली होती. त्यानंतर मग जेव्हा तिने एक एक गोष्ट बघायला लागली ना, मग तेव्हा ती पूर्ण फ्रेश मूडमध्ये जागी झाली आणि मग तिला हे जेव्हा कॅन्डल्स बघितले ना तेव्हा जास्त ती खुश होऊन गेली. तिच्या चेहऱ्यावरचा खरा आनंद मला इथे दिसला जेव्हा हा बार आम्ही तिच्या अंगावर फोडला. बघा तिचं लगेच स्माईलच म्हणजे ती हसायलाच लागली. तर तिला बघून मला खरंच खूप छान वाटलं आणि त्यानंतर मग आनंदाने केक कटिंग्सला सुरुवात झाली. खरं सांगू का, ॲक्च्युली ना ती चॉकलेटसाठी तिने खूप अशी रडरड केली ना, तर ते मला खूप कसं तरी वाटलं आणि तिच्या बाबांनी ऑलरेडी तिच्यासाठी चॉकलेट्स आणलेले होते. मग म्हटले तिला इतके चॉकलेट्स द्यायचे ना की तिला खूप असा आनंद झाला पाहिजे. त्याच्यामुळे सरप्राईजमध्ये तिच्या हातामध्ये आम्ही दोघांनी मिळून ना एवढे चॉकलेट्स ठेवले आणि ते बघून तिला इतका आनंद झाला की बस कधी. मग छान मस्तपैकी आमचं छोटंसं सेलिब्रेशन झालं. त्यानंतर तिने छान डान्स वगैरे केला आणि तुम्हाला आजचं सेलिब्रेशन आमचं आवडलं की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का, की माझ्याबरोबरच्या काही गोष्टी ज्या आहेत त्याही तुमच्याबरोबर ना शेअर केलेल्या आहेत. या निमित्ताने ना तिच्याबाबत ना म्हणू शकतो की मला व्यक्त होता आलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. शॉर्ट बट स्वीट सेलिब्रेशन पण आहे ना की माया खूप खुश झाली आणि तिला खूप आवडलं. तर त्याचं खरं मला म्हणजे मी जे काही कष्ट केलं ना दिवसभर त्याचं चीज मिळाल्याचा आनंद आणि माझ्यासारख्या प्रत्येक ताईला तसंच वाटत असेल. आपले लेकरं हसले ना की आपल्यालाच तो इतका आनंद होतो ना की बस कधी. तर चॉकलेट दिल्यानंतर चॉकलेट बघून तिच्या जे रिॲक्शन होता ना त्याच बघून आम्हाला एवढं हसायला येत होतं ना. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.